तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आता आपण निघालो होतो ज्योतिबाला आणि कोल्हापूरच्या अंबाबाईला, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। सुंदर असं दर्शन झालं होतं डोंगरावरचं। तर पहिल्यांदा तर तुमची माफी मागेल, कारण की व्हिडिओ थोडासा लेट येत आहे, थोडासा म्हणजे जास्तच अक्षय तृतीयाचा व्हिडिओ आहे। कारण की मैत्रिणींनो, गावाला ना नेटवर्कचा खूप इश्यू आहे। लॉंग व्हिडिओ पाठवण्यासाठी, शॉर्ट तर कसे पण पोहोचून जातात, पण लॉंग व्हिडिओ पाठवण्यासाठी खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम होत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट येत आहे। आणि आपण मदर्स डे स्पेशल जो व्हिडिओ पाठवला होता त्याच्यामुळे तो एक पाठवला होता आणि त्याला एका ताईंनी खूप छान अशी कमेंट देखील केली होती, त्याला तुम्ही छान रिस्पॉन्स देखील दिलेला आहे, त्याच्यामुळे मनापासून तुमचे आभार मानते मी। तर व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की जाऊन तुम्ही तिथे पाहू शकता। आईच्या आणि माझ्या आठवणी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। तर आता इथे आपण बॅक साईडने म्हणजे मागच्या दरवाजाने आपण आतमध्ये गेलो होतो। पार्किंगच्या इथे तुम्ही आता बघाशी बघितलं असेल, आईची म्हणजे ना खूप सुंदर अशी प्रतिमा तिथे लावलेली होती। मूर्ती नव्हती तिथे, प्रतिमा होती। खूप सुंदर असं देखणं रूप आईचं तिथेच बघायला भेटलं, मन अगदी प्रसन्न होऊन गेलं। तर आम्ही मागच्या दरवाजाने गेलो होतो इथे, आणि छोटे छोटे असे पाहू शकता भांडी पण ठेवलेली होती, आणि खलबत्ते म्हणतात ना, दगडी खलबत्ते, तर ते देखील होते। तर आईच्या मंदिराच्या कळसाचं तुम्ही दर्शन नक्की करा। आणि कोण कोण कोल्हापूरचा आहे किंवा कोणाकोणाला ज्योतिबा आहे डोंगरावरचा म्हणजे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर असं सुंदर असं आता आमचं दर्शन घेणार आहोत आम्ही आईचं। आणि लाईन म्हणाल तर खूप भयंकर लाईन होती, कारण की अक्षय तृतीया होती, त्याच्यामुळे 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त, त्याच्यामुळे गर्दी भयंकर होती। आतमध्ये व्हिडिओ शूट करता येत नाही मैत्रिणींनो, त्याच्यामुळे मला काही आतलं शूट करता आलं नाही। दर्शन आमचं खूप सुंदर झालं। आई अमराईमध्ये म्हणतात ना, आंब्याच्या ह्याच्यामध्ये आईला हे केलं होतं, सजावट होती। आणि बाहेर आल्यानंतर ही जी आहे ना, ती सुवर्ण पालखी म्हणजे सोन्याची ही पालखी आहे आईची। तिथे वजन म्हणजे किती किलोचं आहे ते सगळं तिथे लिहिलेलं होतं। आणि म्हणाल तर आता हे दर्शन वगैरे आमचं करून झाल्यानंतर आम्ही आता वरती डोंगरावरती जाण्यासाठी निघालो होतो। हे पाहू शकता, हे मुखदर्शन आपण म्हणतो की नाही, ते घेण्यासाठीची गर्दी होती। तर आम्हाला मुखदर्शन नव्हतं, आम्हाला आतमध्ये जाऊनच दर्शन घ्यायचं होतं। बाहेर आल्यानंतर मस्त आहे की ते चिंचा, कैऱ्या, करवंद, जांभळं होती। तर हे तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं, कोणाकोणाला हे पाहून तोंडाला पाणी सुटलं आहे। तर भुका लागल्या होत्या ऑब्वियसली। आता संध्याकाळी आम्ही निघालो होतो, कारण की आता मला वाटतं साधारण 6 वगैरे वाजले असतील। भूक लागलेली होती, त्याच्यामुळे आम्ही मस्तपैकी आप्पे, आणि इथे पाहू शकता धपाटी वगैरे ना खूप मस्त भेटतात। जर कोल्हापूरला तुम्ही आलात ना तर आप्प्यांचा नक्कीच आस्वाद घ्या। मस्तपैकी नाश्ता केल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। तर हा जो आहे ना, तो पार्किंगचे गल्ली आहे ही। तर इथे तुम्हाला चपला, कोल्हापुरी चपल्या, तुम्हाला आणखीन काय हवं नको ते भेटेल। आणि बॅक साईडला ना, दुसरीकडे ना, मागच्या साईडला माधवा रोड म्हणून आहे, तर तिकडे देखील तुम्हाला हवं ते नको म्हणजे कपडे, आपले देवाचं सगळं साहित्य, सगळं काही मिळून जाईल। आपल्याला जे कोल्हापुरी साज असतात, साज शृंगार असतात, ते देखील त्या साईडला भेटून जाईल तुम्हाला। तर आम्ही आता निघालो आहोत ज्योतिबाच्या डोंगरावरती जाण्यासाठी। तर तुम्ही देखील व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। वातावरण पाहू शकता, खूप सुंदर असं वातावरण झालेलं होतं। आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर मी सांगेल मैत्रिणींनो, कारण की ज्योतिबाला जर जाणार म्हणजे कोणाला असेल ज्योतिबा, तर तुम्ही जर सकाळचं, उन्हाळ्याचं तरी दुपारच्या वेळेस जात असाल ना, तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेल तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जावा। दर्शन एक नंबर दर्शन होतं। तर आम्ही आता अर्थातच पोहोचलो आहोत डोंगरावरती, आणि हे आहेत आमच्या गुरुवांचं घर आहे। म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी आपापले गुरव असतातच, तर हे आमचे गुरव आहेत, त्यांचं घर आहे हे। तर आता मैत्रिणींनो, आम्ही आता डोंगरावरती आलेलो आहोत। हे आमच्या गुरुवांचं घर आहे, आणि हो ना, तर आता आम्ही आता देवाला दर्शन करायला निघालो। श्रीशाने तर आता आम्ही निघालो आहोत खाली देवाला। तर तुम्ही देखील चला आमच्यासोबत। हातपाय धुवून फ्रेश झालो आहोत, तर आता देवाला दर्शन करायला चाललो। तर चला, तुम्ही देखील पाठी पाहू शकता नीलाक्षी। तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो होतो आणि निघालो होतो दर्शनासाठी। संध्याकाळच्या वेळेस जाण्याचा काय फायदा असतो मैत्रिणींना माहिती आहे, आपल्याला दर्शन पण इतकं निवांत भेटतं। आणि त्यातल्या त्यात आपण जे म्हणजे दुपारचं जातो ना, पायाला चटके बसतात, मुलं एकीकडे रडत असतात, ते आपल्या अंगाची लाई होते, त्या मुलांची चिडचिड, आपली चिडचिड, त्याच्यामुळे ना काही दर्शन म्हणजे मनापासून असं घेण्याची इच्छा देखील होत नाही। तर असं जर तुम्ही संध्याकाळचं गेलात ना, अगदी निवांत दर्शन होतं। पाहू शकता, मी तुम्हाला प्रत्येक देवाचं रूप दाखवलेलं आहे आतमध्ये गेल्यानंतर देखील, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला प्रत्येक देवाचं दर्शन तिथे भेटणार आहे। तर चला आता दर्शनाला आपण जाऊयात।
देवाची माता आहे ती काम देणं दान सोडा. मैत्रिणींनो पाहू शकता आमचं खूप सुंदर असं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर अगदी शांततेत दर्शन होतं. संध्याकाळचं आल्यानंतर हीच खरी खासियत आहे. म्हणजे आम्ही म्हणजे आता एक 5-6 वर्ष झालं गेली आम्ही संध्याकाळचं शक्यतो करून जातो. दर्शन अतिशय सुंदर होतं, शांत रीतीने होतं दर्शन आणि व्यवस्थित दर्शन झाल्यानंतर आम्हाला अजून यमाईला जायचं आहे. यमाईला गेलो नाही, आपण जाताना जाणार आहोत. तर व्यवस्थित दर्शन झाल्यानंतर आम्ही आता घरी आलो होतो आणि जसं की घरी म्हणजे जेवण ह्यांचा प्रसाद म्हणजे पुरणाची पोळी आणि कटाची आमटी. आहा, जेवणाची चव म्हणाल ना एक नंबर चव असते. तर मस्तपैकी पोटभर जेवण केलं आणि हे आहेत ते आमचे गुरव आहेत. आता हे आमच्या कोळेवाडीच्या गावचे आहेत. असं काही नाही आहे, फक्त गावचेच लोक जाऊ शकतात. कोणीही तिथे गेलं तरी त्यांचं ते अत्यंत आदरातिथ्य स्वागत करतात आणि अतिशय व्यवस्थित असं त्यांनी सोय केलेली आहे. येणाऱ्या भक्तांची राहण्याची देखील त्यांच्याकडे सोय आहे. जर तुम्हाला जर जायचं असेल तर मला म्हणजे कोणाला तिकडे राहायचं वगैरे असेल किंवा ह्यांच्याकडे जायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि ह्यांच्या मुलाचं देखील यूट्यूब चॅनल आहे स्वप्नील ठाकरे या नावाने. तर तुम्ही तिकडे जाऊन देखील त्याच्या चॅनलला नक्की भेट द्या आणि छान आपल्या ज्योतिबा म्हणजे देवाविषयी सगळं त्यांनी माहिती वगैरे तिथे त्या चॅनलवरती तो पोस्ट करत असतो. त्याच्यामुळे त्या चॅनलला नक्कीच तुम्ही भेट द्या. तर इथे आमचं दर्शन झाल्यानंतर मग ह्यांचा आपण जो देवाला नारळ वगैरे घेतलेला असतो तर ते प्रसाद म्हणून ते आपल्या ओटीत घालतात. सगळ्यांचा आम्ही पाया पडून नमस्कार करून घेतला सगळ्यांना. त्यांची आई त्यांची फॅमिली पण खूप गोड आहे. म्हणजे ह्या ज्या आहेत ना त्या मिसेस आणि आई होत्या त्या. तर सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही आता घरच्या वाटेला निघालो होतो. खूप सुंदर असं हे झालं. तर आता पाहू शकता आम्ही खाली निघाल्यानंतर खाली आम्ही जाता जाताच हे यमाईचं देऊळ आहे. आता ऑलरेडी खूप आम्हाला उशीर झाला होता. म्हणजे मला वाटतं जवळपास आम्हाला 9:30 पावणे 10 वगैरे झाले असतील आरामात आम्हाला खाली येण्यासाठी, यमाईलाच येण्यासाठी. यमाईच्या इथे देखील पाहू शकता अजिबात काही गर्दी नव्हती, काही नव्हती. फक्त जे आपण म्हणतो ना की साडी वगैरे जे आहे ते आता पूर्णपणे पॅक केलेलं होतं. म्हणजे वस्त्र जे आहे ते देवीला. आणि हे जे आहे ना ते पीठं म्हणतात की नाही आपल्या संसारात आपल्या घरामध्ये अन्नधान्यामध्ये काही कमतरता नाही यावी याच्यासाठी हे धान्य जे असतात ते
ते आपण त्या ह्याच्यामध्ये टाकायचे असतात ते धान्यांमध्ये, जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये भरभराट व्हावी ह्याकरता. तर देवी आईची अशी छान ओटी वगैरे भरली आणि त्याच्यानंतर आम्ही मग तिथून निघालो. मैत्रिणींनो, आपले जर व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी खरंच आवडत असतील आणि तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट असाच करा, छान छान कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील छान प्रोत्साहन भेटेल की तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन यायला. तर पाहू शकता असं सुंदर असं देवी आईचं दर्शन आम्हाला देखील झालं आणि तुम्हाला देखील आमच्याद्वारे घडत आहे. तर नक्कीच लाईक करा. तर आता आम्ही दर्शन वगैरे करून आम्ही आमच्या घराच्या वाटेला निघालो होतो. खूप उशीर झाला होता घरी आम्हाला पोहोचायला, साधारण 11 सव्वा 11 झाले होते. आता मी व्हिडिओचा एंड करते. तर चला भेटूया पुन्हा अशाच छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.